उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरीही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. नमस्कार सर्व स्वामी भक्तांचं. कधी कधी आयुष्यात इतकं दुःख येतं की माणूस पूर्णपणे थकून जातो. कष्ट करतो, प्रयत्न करतो, देवालाही हाक मारतो, पण तरीही समस्या संपत नाही. अशावेळी एकच आधार असतो, तो म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य तारक मंत्र. असं मानलं जातं की जो भक्त श्रद्धेने हा मंत्र ऐकतो त्याच्या आयुष्यातील दुःख, चिंता, अडचणी हळूहळू दूर व्हायला लागतात. म्हणूनच आजचा हा मंत्र शेवटपर्यंत ऐका. कदाचित आज स्वामी समर्थ महाराज तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच प्रकाश टाकतील. तर सर्व स्वामी भक्तांचं मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करून आज आपण ऐकणार आहोत, म्हणजेच ऐकण्यापेक्षा स्वामी समर्थ महाराजांच्या या तारक मंत्रचे काय महत्त्व किंवा आपण तो कसा ऐकू शकतो किंवा कसा म्हणू शकतो हे आपण बघणार आहोत. स्वामी समर्थ महाराजांचा अत्यंत शक्तिशाली तारक मंत्र आहे. जेव्हा जेव्हा आपल्या जीवनामध्ये संकट येतात, दारिद्र्य येतं, समस्या संपत नाही, आपण कष्ट करतो, प्रयत्न करतो, पण तरीही त्या प्रयत्नांना फळ मिळत नाही, तर अशा वेळी फक्त स्वामी समर्थ महाराजांचा हा दिव्य मंत्र आहे. या मंत्रामध्ये आपल्या आयुष्यामध्ये आश्चर्यकारक बदल नक्कीच घडून येतील. मनातली भीती हळूहळू कमी होईल, घरातला ताण कमी होईल, जीवनामध्ये एक वेगळीच सकारात्मक शक्ती जाणवू लागेल. म्हणूनच हा मंत्र आपण सर्व सेवेकऱ्यांनी मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने आणि शांत मनाने जर ऐकला किंवा मनोमन म्हटला जरी तरी आपल्याला या सेवेचं फळ मिळू शकतं. तर आता आपण बघू की आपल्या आयुष्यामध्ये अशी परिस्थिती येते की जिथं आपल्याला आपल्याच लोकांनी जेव्हा सोडलेलं असतं अर्ध्या वाटेमध्ये, जिथे आपल्याला असं वाटतं की काहीच मार्ग उरलेला नाही आहे, आता पैशांची इतकी अडचण तयार झालेली आहे की कधी घरातल्या समस्याच संपत नाही आहे, कधी कधी मन इतकं अस्वस्थ वाटतं, बेचैन वाटतं, शांतताच मिळत नाही कुठेच. तर अशा वेळी स्वामी समर्थांचं नाव आपल्या मुखी येतं, आपल्याला नव्या शक्तीने उभं करतं. तारक मंत्र म्हणजे फक्त एक हे शब्दांचा समूह नाही आहे, तर स्वामी समर्थ महाराजांची कृपा आहे आणि स्वामींनीच दिलेला हा मंत्र आहे, जिथे महाराज आपल्याला सांगतात की अशक्यही पण शक्य मी तुला करून देईल, तू फक्त माझ्यावरती विश्वास ठेव आणि प्रयत्नांची पराकाष्ठा सोडू नको. जेव्हा आपण श्रद्धेने हा मंत्र ऐकतो किंवा म्हणतो, जेव्हा जेव्हा हळूच मनातील नकारात्मक गोष्टी दूर व्हायला लागतात, मन आपोआप शांत होतं, कधी कधी आत्मविश्वास वाढल्यासारखं वाटतं आणि आपल्या आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची ताकद आपल्याला मिळते. स्वामी समर्थ महाराज आपल्याला नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि तुला जर मी स्वतः तुझ्या पाठीशी ठेवायचं असेल तर तू स्वामी समर्थांचा तारक मंत्राचा जप नक्की कर. मी आता जसा हा तारक मंत्र कसा म्हणायचा यासाठी जो एक व्हिडिओ बनवला आहे किंवा तारक मंत्राची काय ताकद आहे हे सांगण्यासाठी जो एक व्हिडिओ बनवला आहे, असाच एक व्हिडिओ मी तारक मंत्राचा जपाचा पण एक बनवणार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की मी तो व्हिडिओ बनवावा तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आपण एक 50 किंवा 51 तारक मंत्राची लॉंग सिरीज ठेवूया की जेणेकरून आपल्याकडे तो मंत्र ऐकला जाईल किंवा म्हटलं देखील जाईल आणि त्यामुळे आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची कृपा प्राप्त होईल. तर मला तुम्हाला सांगायचं आहे की तारक मंत्र नेमकं कधी म्हणायचं. जर ब्रह्ममुहूर्तामध्ये तुम्हाला उठणं शक्य असेल तर माझं हे म्हणणं राहील की तुम्ही ब्रह्ममुहूर्तामध्ये हा मंत्राचा जप करा. जर ब्रह्ममुहूर्तामध्ये शक्य नसेल, कारण ब्रह्ममुहूर्तामध्ये कुठला आवाज येत नाही, आपलं मन शांत राहतं, आपले सर्व ज्ञानेंद्रिये जे आहेत ते एकवटले जातात आणि आपण पूर्ण श्रद्धेने हा मंत्र ऐकू शकतो. पण जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी, संध्याकाळी की इव्हन तुम्ही झोपताना देखील हा मंत्र ऐकू शकता. आता जर कुणी आजारी असेल तर मूळतः हा मंत्र करताना
कसा करायचा तर एका छोट्याशा ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या मध्ये जे मधले 3 बोटं आहेत ते बुडवायचे आहेत आणि तारक मंत्राचं जप तुम्हाला करायचं आहे. आता तारक मंत्रामध्ये इतकी शक्ती आहे, त्याचा प्रत्येक शब्द म्हणताना देखील माझ्या तरी अंगावरती काटा येतो की अशक्य ही शक्य करतील स्वामी, म्हणजे त्या ओळीतच सर्व लिहिलेलं आहे. आणि निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. म्हणजे हे मना आपल्याला आपल्याच मनाला समजावून सांगायचं आहे की हे मना तू निर्भय राहा, स्वामी तुझ्या पाठीशी आहे आणि नित्य नियमाने आहे. अतर्क अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. बापरे, किती म्हणजे मनाला लागेल आणि भाव तयार होतील असे हे शब्द तारक मंत्रामध्ये आहे. मला जर स्वामी सेवेमध्ये सर्वात माझी आवडती सेवा जर असेल तर ती तारक मंत्राचीच आहे. आता त्यामध्ये काही ओळी तर अशा मनाला भिडणाऱ्या आहे की उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे, जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. म्हणजे स्वामी महाराजच आपली आई आहेत असं ह्या तारक मंत्रातून स्वामी महाराजांनी स्वतः आपल्याला सांगितलेलं आहे की बाळा तू घाबरू नकोस, तुझ्या मनातली जी भीती आहे ती पळून लाव, कारण तुझ्या अंतरीच माझी शक्ती वसलेली आहे. आणि हे जर जन्म मृत्यूच्या खेळातूनही जर मला तुला तारायचं असेल तरी तू घाबरू नको, कारण तू माझा बाळा आहेस. हे बघा, आता जन्म मृत्यूच्या फेऱ्यात देवही कधी पडत नाही, स्वामी महाराजही कधी पडत नाही, पण त्या प्रवासामध्ये होणाऱ्या ज्या आपल्या वेदना आहेत त्या नक्कीच कमी स्वामी महाराज करतात. त्यामुळे तारक मंत्राची इतकी पॉवरफुल शक्ती आहे आणि हा मंत्र इतका पॉवरफुल आहे की तुमच्या वेदना 100% नक्कीच कमी होतील. आता मी काल परवाच एक शॉर्ट बघितलेला की त्या शॉर्टमध्ये ती जी लेडीज होती ती सांगत होती की तिच्या मिस्टरांना जो हार्ट अटॅक आलेला आणि त्यामध्ये त्यांना पॅरालिसिस झालेला. तर त्या पॅरालिसिसमध्ये त्यांची जी आजी आहे ती तारक मंत्राचं जप करायची आणि ते पाणी त्यांना पाजायला द्यायची. तर ज्यांना म्हणजे तिच्या मिस्टरांना जो पॅरालिसिस झालेला आहे त्यांना प्यायला द्यायची तो मंत्राच्या जपाने केलेलं पाणी. तर हे खरंच औषधासारखं काम केलं आणि तिने स्वतः तिचा अनुभव सांगितला की मला ह्या तारक मंत्राचा इतका अनुभव आला की म्हणजे खूप डॉक्टरांनी सांगितलं की याला रिकव्हरीला 6 महिने लागतील, हळूहळू तेही, आणि त्यानंतरही कसे रिकवर होतील सांगू शकत नाही. पण 3 महिन्यातच तो पुन्हा स्वतःहून चालायला लागला. तर मला असं वाटतं की हे चमत्कारापेक्षा कमी नाही आहे. कधी आपल्याला पैशांची अडचण असते, आपलं मन इतकं अस्वस्थ वाटतं, तर त्या अस्वस्थ मनालाच आपल्याला समजावून सांगायचं आहे की स्वामी महाराज आपल्यासाठी आपल्या मागे उभे आहेत. त्यामुळे तू हरू नको, नित्यनियमाने तुझं काम कर, कष्टांची परिकाष्ठा तू सोडू नकोस आणि माझ्यावरती पूर्णपणे श्रद्धा ठेव. हेच स्वामी महाराजांचं म्हणणं या तारक मंत्रातून आहे. अशावेळी स्वामी समर्थांचं नाव आपल्याला नव्या शक्तीने उभं करतं. तारक मंत्र म्हणजे फक्त शब्द नाहीत, तर ते स्वामी समर्थांची कृपा आणि आशीर्वादाचा मार्ग आहे. जेव्हा आपण श्रद्धेने हा मंत्र ऐकतो किंवा म्हणतो तेव्हा हळूहळू आपल्या मनातील नकारात्मक विचार दूर होऊ लागतात, मन शांत होतं, आत्मविश्वास वाढतो आणि आपल्याला अडचणींवर मात करण्याची ताकद मिळते. स्वामी समर्थ महाराज नेहमी आपल्या भक्तांना सांगतात की भिवू नकोस, मी आहे. हीच भावना या मंत्रामध्ये आहे. म्हणूनच हा मंत्र पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने आणि शांत मनाने ऐकला तर स्वामी समर्थ महाराज मनातील प्रत्येक वेदना जाणतात आणि कमी करतात. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक समस्या त्यांना माहिती आहेत. कदाचित आजचा हाच मंत्र आहे किंवा हाच तो व्हिडिओ आहे जो स्वामी समर्थ महाराजांनी माझ्याकडून वधून घेतलेला आहे की तू हा तारक मंत्राचं महत्त्व सांग लोकांना. तुमच्या आयुष्यातील नवा बदल घडण्यासाठीच कदाचित ही सुरुवात
असेल असं मला वाटतं. माझ्या आयुष्यातही स्वामी महाराजांनी मला बऱ्याच वेळेला मदत केलेली आहे आणि कसे माझ्या ते पाठीशी उभे राहिलेत हे मी एखाद्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेमध्ये एक पाऊल पुढे टाकल्यासारखं वाटत असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ महाराज लिहायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि हा तारक मंत्र जर रोज तुम्ही ऐकणार असाल तर स्वामी समर्थ महाराजांची कृपा तुमच्या आयुष्यात तुम्हाला नक्की अनुभवायला मिळेल. तर हा व्हिडिओ इतर भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून स्वामी कृपेचा अनुभवही त्यांना येईल. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.